झाले का मराठी पागल करायचे का मराठी चिडले ना लय तुमचे बेजारी करते ना राव. तुम्हाला सांगतो शहाणे व्हावी त्या तुम्ही. मराठीमध्ये आरक्षण जाऊ दे गाडून पण यांच्याकडे बघायचं ते एकदा. तुमचे डोके सैड आहे का? तुम्हाला काय सांगत होतो आम्ही की तुम्ही जात पडताळणीच्या समितीच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याला विचारा काय अर्थ नाही बाबा, सांग तुला कशी सुबी पाहिजे, तू कमून रॅलिटी देत नाही. तहसीलदारला विचार तू का अर्ज घेत नाही हैदराबाद गॅजेटनुसार. परत 58 लाख नोंदी सापडल्या त्याचं का द्याय ना, तू कमून द्याय ना, हे त्यांना विचारा. कलेक्टरला घेऊन बसतात. कलेक्टर संघात पाहते कलेक्टर तिकडे जातो. कलेक्टर म्हणतो हो आता मी तिकडे गेलो की मी आता अधिकाऱ्यांशी विचारतो. तोपर्यंत अधिकारी याला भेटत नाही. तोपर्यंत अधिकारी राखी बांधायला गेला, नाही तर तिकडे बोता असून घ्यायला गेला कुठेतरी. खालचं भेटत नाही. झालं आमचं वाटलं, झालं ते सोनवण्याच्या पुरीच वाटलं. विकेट घेतला तर तुम्ही फडणवीस शिंदेनी कशाला लिखी बाईच वाटलं करता रे. नाही नाही, कोणत्या लेकरांना आत्महत्या करायची नाही. मी आहे ना यांचा बाप इथं. जे डाव राचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही तर इतकी बेकार वेळ. ऐक, ही व्हॅलिटी झाली, हे लेजिस्लेटिव्ह केला. कलेक्टरला बोललो, चर्चा केली, आमका झालं तमका झालं. अरे तुझी आमची राखी बांधून घेणार आहे ज्या बहिणीची, तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस शिंदे बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा तिच्या लिखी बाळीचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कोण पिटिशन दोघात? लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या. फालतू सरकार तुम्ही. खरं तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचं निर्णायक आंदोलन सुरू होतंय. सरकारचं शिष्टमंडळ भेट देऊन गेल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का, किंवा काही फोन आला होता? फोन आले सगळ्याला. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी देऊ ना काही. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय, यांना बघ तुम्हाला खरं सांगतो यार मी तळतळीन. यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो विशेल द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचं आणि ह्या जातीची जिरवायची. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू. आता मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न हे पण खरंय ना. ते कोणी नाकारलं, दिलं पण दुसरं वाटवं करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी शिंदेनी दिलं, पण वाटवं पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना. कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कोणी? पण तुम्हीच रद्द कराल ना. तुमच्या ते 60-52 कुळ्या काळात वैजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळं केलं. तुम्ही वाटोळं करायला हे ध्यानात आणून द्यायला होतं आम्ही. पुढचं कल्याण करा म्हणतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही करीनात म्हणून तुमच्या नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना, तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उघड टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झेंडू नका. गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं. तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल. लेकरा बाळाचं वाटलं करू नका मराठा हो तुम्ही. त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवल्ल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो. नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने आज भात कोणी मारायचं नाही. मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं. आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी,
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो ड्युटीला होतो पोराचं करता नाही आलं पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा. पुन्हा माघारी जाऊ नका, तुमचं काम होत तर नसतं अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपतान. इथून हालायचंच नाही आता, यांचा मुंडकरच फायद्याचा. व्हॅलिडिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र कोकण आमचा मराठवाडा विदर्भ खानदेश त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमचं कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा तुम्ही म्हणाले की फक्त 0.03% नोंदी काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही. आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळतं फक्त कारखाना, त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे शाळाचं कळतं. इथं कुणी नाही ऐकलं तर दिल्लीला जाते दोघं तिघ जण, तिथं बसलेला पत्रे टाकणारा महाराष्ट्रात जमाल गोटा. मग ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो कबूल, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाण. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही इतके नसते ते, इतके नसते ते असं कर, इतके नसते. काय माहिती तुला काय नाही. मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचं अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,800 निघाले गॅझेटनुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकाला तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. हा त्या लाड भोन जर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्या जावा बिचारे तिकडे त्या फडणवीसच्या टंगडीत धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असन, इकडे पळत येत वाटतं. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भेटायचं, सगळ्याची आपली ती. ते हात नाही लावित तिला, ती कुणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावं लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं. इमान सुरू करतात, निघत येत, स्टेरिंग कोण धरतं काय माहिती, उतरत येत, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा हे अंमलबजावण्या करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेकदा शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेकदा उपोषण केली, तुमची घेऊन घेतले, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका, तिकडं मरा. याच्या घडामोडी यांच्या हे बघा आता, ही बघा नोंद सापडलेली तांदळवाडीची सोलापूरची, हे का काय भाषा आहे त्या, येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय काय करायचंय? देत नाहीत आणि नुसते पेंडिंग नाही, पेंडिंग नाही. किती पॉईंट म्हणले तुम्ही? याला काय करायला पाहिजे ते स्कायमेंट हे बघा, काय स्कायमेंट पावसाचा अंदाज सांगणारे, तिथं बसायला पाहिजे याला. हा किती पॉईंट हे काय पॉईंट हे ते नसतं का? याला 0-0 याला फळ्यावर खावा. हा 0+0 टिंबाच्या जागावर टिंबाने मारल्यानंतर टिंब दुखला पाहिजे, टिंबाने तिथं पाहिजे ती. पाटील त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेस देखील कुणबी नोंदवून संभ्रम होता. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, नव्याने सापडल्या आहेत की जुन्या आहेत काही त्यातल्या, तुमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं, नेमकी काय आहे नोंदीबाबत? आपण न्यायाधीशाकडून तुमच्या समोर सक्सेस करून घेतलं नाही, खरं होतं. नंतर ते काही इंग्लिश जोडी ना, ते त्याला असं म्हणत होतं इंग्लिश मध्ये
की थोडं पॉझिटिव्ह बोला इंग्लिश मध्ये म्हणत पॉझिटिव्ह बोला, थोडं पॉझिटिव्ह बोला, हळूच बोलतात असं नाव असं करा, थोडं पॉझिटिव्ह बोला, थोडं सोडून असं पॉझिटिव्ह बोला सांगत होते. सगळ्याला कळतं सगळं काय. हा, तुम्ही किती येड्यात काढणार आहेत मराठ्याला हे सगळ्यांना कळतं. मी तर इकडे वधून घेतलं होतं मीडिया पुढं. नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात आणि ह्या जुन्या नोंदी नव्याने शोधल्यात. जुन्याच असणार ना, आपल्या आजोबाचं रेकॉर्ड असलं तर जुन्याचे पण नव्याने सापडा लागेल ना, का त्या पंजांनी सापडेल त्या टायमाला. आता आपण सापडेल आपला खजाना. ती येते अशी मिस्टेक येते. याला कमी करायच्यात सगळ्यात मोठा डाव. 58 लाख नोंदी कमी करायच्यात. त्याला 17 कोल्हापूरचं गॅजेट द्यायची. मराठी पेटून उठा, पेटून उठा याचा अर्थ का गोटागोटी नाही. अरे मराठा नुसता उभा बी राहिला अंतरवालीत किंवा मुंबईत खपकेसच काम होतंय. आणि ह्या वेळेस मी JR काढला तर आधी महाराष्ट्राला देणार. तुम्ही वाचा नंतर उपोषण सोडू. आपण JR घेतलं उपोषण सोडतो ना, आता तसं नसतं. हा, आता तसं नाही. महाराष्ट्रातले म्हणले का नाही गाडी जमायचा अंदाज नाही, उपोषण सुरू. ते म्हणले का जमलं परफेक्ट थांबलं. ही सिस्टम आहे यावेळेस. आमचं विखे पाटलांना विनंती ना आव्हान, आम्ही तुमच्यावर चिडून याच्यासाठी बोलतो की तुम्ही सुधरून चांगलं काम करावं म्हणून. आणखीन बी उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, लाडभाऊ, शंभूराज साहेब, तुम्ही सावध व्हा. तुम्ही योग्य आणि चांगला कायद्याला धरून असणारा पुन्हा सुधारित JR चांगले काढून मराठ्याला या आंदोलनात सुटसुटीत व्यवस्थित देऊन टाका. नसता तुम्हाला त्या सरकारला तुमच्या अधिकारात आम्ही ठेवणार नाहीत. ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. अधिकारात तुम्हाला ठेवत नाहीत. मग आम्ही तुमच्या हातात आता अधिकार आहे ना, तरच मराठ्यांना फडणवीसांनी शिंदेनी व्यवस्थित कायदेशीर द्या. नसता तुमच्या हातात ते अधिकार आता राहणार नाहीयेत. मराठा समाजामध्ये सध्या संभ्रम आहे. मुंबईला आंदोलन होणार, कारण तुम्ही वारंवार मुंबईची तारीख केव्हा घोषित आणि आंतरवलीचा पण उल्लेख करा, कारण दोन संभ्रम सध्या समाजामध्ये आहेत. नेमकी आंतरवलीत आंदोलन होणार की मुंबईला आंदोलन? अक्षयबाई, मी कवा काय संभ्रम फुट नाही गाड्या, कवाच नाही. मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला आंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदा सज्ज राहायचंय. होईल ना तारीख डिक्लेअर. मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत. 45 लाख. 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात. आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. 5 टप्पे होणार आहेत. 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. तुम्ही आपण मराठा आहेत, आपण इथं देतात का वाट बघू. बघा, आपल्याला मुंबईला त्रास द्यायचा नाही, आपल्याला गोरगरिबाला त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे मुंबईला सुद्धा वाटलं पाहिजे होतं. ते आंतरवालीत बसले होते तेव्हा सरकारने झक मारायची, तिथे देऊन द्यायचं ना त्यांना. त्यांचा काय दोष आहे? तुम्ही नाही दिलं म्हणून ते मुंबईला आले. तुम्ही घरी उभं बसू नका. किती दिवस पण हो. आता एकदा लढाई करायचं ठरलं ना, छत्रपती शिवराय लढाई जिंकून माघारी यायची. पुन्हा माघारी येत नव्हती. आता ती किती दिवस चालू दे, 8 दिवस चालू दे, नाही तर 15 दिवस चालू दे. रोज सज्ज राहायचं. आजपासून, उद्यापासून 29 पासून उद्या रोज सज्ज राहायचं. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणता हैत गावाकडे पाटला हाक मारल्यावर जाऊ, बरं का मराठा हो. एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. मग मीडियातून तुम्हाला ऐकायला नाही मिळायचं. मग काय करायचं? आंतरवालीत फोन लावता तर लागणार नाहीत. त्यांनी मरणाचे पोलीस आणलेत, मला आता कळलंय. यांनी देवेंद्र फडणवीसनी कुस्ती खेळायची. काय देवेंद्र फडणवीस महिना भीती भाद्यात काय असतं खेड्यात माहिती आहे तुम्हाला? लय पोलीस आणले जुळून म्हणले तर हान तू काय बाबा. पुन्हा चिखल करतो का रक्ताचा चिखल पुन्हा? आडवाता ये अनंत दाखव. आता लय पोलीस आणले जुळून मरणाची. काल वरटीवर असं म्हणलं की सूर्यासारख्या अनेक नेत्यांकडे आणि ओबीसीचा नाहीत काय? मला त्यात नाही पडायचं. किती दिवस रे मराठ्याचा तुम्हाला? त्यांच्याकडे 70 वर्षापासून येत. म्हणलो का मी कधी ओबीसीच्या ह्या नेत्याकडे त्या नेत्याकडे? काय मराठ्याचं का बोकांडी बसत का? तुमचं काय जमतं? आम्ही म्हणलो का कोणत्या ओबीसीच्या नेत्याकडे आहे म्हणून? तुमच्याकडे नाहीत का? काय दुःख होतं राहू यांचं. काय द्वेष यांना मराठ्याचा. अरे मराठा हो, खरबुडून जागी. लेकी बाळीचं वाटोळ होईल रे आपल्या लेकरा बाळाचं. तुम्ही जागे व्हा. मी जीव तुमच्या पाय ठेवलेला भाऊ, इतकं लढतोय. मी भ्यात नाही कुणाला, भ्यायचा नाही कुणाला.
जे संकट आहे ना त्याचा सामना करायचा, त्याला तोंड द्यायचं खंबीरपणानं. लाडणारी जाते आपली. जरा घरात बसू नका आता, आधीच पावसाळा पडा नाही. हे इकडून फीस माफ करायला JR ची अंमलबजावणी करीनात, आरक्षण असून देणार. कसं होईल पुढच्या पिढ्याचं? कवर राजकारण करता, कवर म्हणता मी भाजपमध्ये ये आणि महानेता म्हणला जाऊ नका. तो नेता का तो पोराला पुढे शिकणार आहे का? शिवसेनेचा नेत्याचा फोन आला मला. मराठा होती एक सांगा, बरं झालं मला आठवण झाली. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी मराठ्याच्या नेत्याला, कार्यकर्त्याला गावागावात जर फोन करून सांगितलं जाऊ नका, कोण फोन करतो ना ते एक मला पहिलं सांगा. त्याचा असा बाजार उठतो ना ते मला सांगा. गप बसू नका. आमच्या गावात फोन आलता, मग शिंदेचा येऊ द्या, फडणवीसचा येऊ द्या, अजितदादाचा येऊ द्या, कोणाचा येऊ द्या, तुम्ही फक्त सांगा मला. महायुतीचे येऊ द्या नाही तर महाविकास आघाडीचे येऊ द्या. आमच्या नेत्याने फोन केलता, आंदोलनाकडे जाऊ नका. त्याच्या लेखीचं नाही का रे कल्याण होणार तो लेकराचं? तुला राजकारण आणि आरक्षण कळतं का? कधीतरी समजून घे. बघ कसे निघले ते. काँग्रेसला मतदान नाही केलं मराठ्यांनी. कसे निघलेत काँग्रेसचे? मराठ्याकडे प्रमाणपत्र आहेत, आमच्याकडे प्रमाणपत्र आहेत, तुमच्या ओबीसीकडे नाहीत का? सुधरा मराठी, तुमच्या पाय पडतो सुधरा तुम्ही. तुम्ही सावध व्हा. मी जीवाची भाजी लावली इथं आता. जीव टेकविणार आहे मी यावेळेस तुमच्या लेकरासाठी. तुम्ही घरी झोपून काय करणार? मराठी नाव ठेवतील तुम्हाला. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठा बांधवाला सांगतो, तुम्ही आमचे भाऊ येता. समाज संकटात आणलाय, यांचे स्टेटमेंट ऐका. समाजाच्या लेकराच्या बाजूला सगळे आमदार, माजी आमदार, मंत्र्यापासून, जिल्हा प्रमुखापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून, सरपंच, माजी सरपंचापासून सगळे या बरं. घरी नका राहू. तुम्हाला इथं बघणारे लोक आंदोलनात कोण होता, कोण नव्हता, कोणत्या कोपऱ्यात होता का नव्हता, इतकं बारीक लक्ष मराठी ठेवणार आहेत. लक्षात ठेवा. विखे पाटलांना काल विचारलं असता, त्यांना जरांगे पाटील उपोषण करणार आहेत, त्या संदर्भात तुमची भूमिका काय? आम्ही 3 दिवसापूर्वी आम्ही शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं. बहुतांश आमच्या ज्या मागण्या, जरांगे पाटलाच्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. परंतु आता जर काही जरांगे पाटलाच्या वेगळ्या मागण्या असतील तर त्या त्यांनी सरकार समोर मांडावा, आम्ही त्याच्यावर चर्चा करू. वेगळ्या काय आपले काय संबंध आहेत का? लग्न करायचं का दोघाला आपल्याला एकामेकासंग? वेगळं काय? आता वेगळं काय? आता मी म्हातारा झालो, तुम्ही म्हातारी झाले. आता काय लग्न करायचं तेवढं केलं असतं बा. आता तुमचं नवीन मागणी तेवढीच आहे. आता पत्रकार आहेत का? मला एकदा पुन्हा एकदा सांगा की तुमच्या मागण्या काय काय? सगळ्या मागण्या सांगा आणि तुम्ही उपोषणावर ठाम आहे का? मी उपोषणावर ठाम आहे. मरुस्तर मराठ्यांना सांगतो मी उठत नाही. मी आल्यावर मला मुंबईकडे मराठ्यांनी घेऊन जायचं. 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागे घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक, अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हे आंदोलन टोकाचं होणारे, नव्यानं होणारे, समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. 58 लाख नोंदीच्या घलिट्या मला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढलाय. त्या JR प्रमाणे हैदराबाद गॅझेट मध्ये असणारी संख्या, त्या संख्येप्रमाणे मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. आणि त्याची व्हॅलिडिटी कशी देणार हे अधिकाऱ्यांसमोर जात पडताळणीच्या अंतर्वाली सांगायचं लोकांना, मीडिया. कशी देणार? पुन्हा ते अधिकारी बदलत, जात पडताळणी बदलती, ते आमका बदलतो, ते तमका बदलतो. मी ऐकून घ्यायला मोकळा नाही, माझा मराठा समाज ऐकून घ्यायला समाज तयार नाही. इथं अंतर्वालीत मराठी बसलेले, त्यांच्यासमोर येऊन सांगायचं एकही मंत्र्याला मराठा वाईट बोलणार नाही. मला सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचा JR अंमलबजावणीसह पाहिजे. त्या JR मध्ये असणाऱ्या नोंदींची तुम्ही कशी व्हॅलिडिटी देणार ते मला सांगायचं. कारण पश्चिम महाराष्ट्रात सगळा पेटून उठलाय. मला औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा JR पाहिजे. मला EWS, CCBC चे जे पोर आहेत त्यांच्या ज्या निवड राहिल्या त्याच्या नियुक्त्या सगळ्या पाहिजे. मी ऐकत नाही. तुम्ही म्हणता परदेश देतो आणि 1 महिना टाइम द्या. 5 मिनिटं मिळणार नाहीत. इथं आलेल्या मंत्र्याचा राग बी करणार नाही. पण मी माझ्या मता मागण्यावर ठाम आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सगळ्या नोकऱ्या मला त्याला शैक्षणिक पात्रतेनुसार पाहिजे. मी तुम्हाला एकालाही सोडणार नाही. सगळ्या केसेस सरसकट मागा पाहिजेत मला. कारण तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आंतरवालीसह महाराष्ट्रातील. मी त्याच्यात ऐकून घ्यायला तयार नाही. काय व्हायचं असेल ते पुन्हा होऊ दे, त्याच्यात काही अडचण नाही.
स्वतंत्र मराठा आणि कुणबीचं मला मंत्रालय स्थापन केलेलं पाहिजे, अधिकृत. उद्या करतो, परदेशी करतो, केंद्रात जातो, केंद्रात जातो, मग आणतो, परवानगी आणतो, ते केंद्र आहे का काय आहे का आम्हाला काय माहित. तुम्ही गरीबाला मराठ्याला मोठं करा, हे मराठी तुम्हाला मोठं करणार, हे ध्यानात ठेवा. मला 58 लाखांचे प्रमाणपत्र थांबलेत, ते पण पाहिजे. आपल्या मागण्या त्यांना 16-17 दिल्यात काय, आता मला विकेने मग डोकं गरम केलं, त्याच्यामुळे मी थोड्या माझ्या ध्यानातून पण त्याला काल दिल्यात ना, लिहून दिल्यात सगळ्या. EWच्या दिल्यात, योजना बंद केल्या सारथीच्या, त्यांनी NMHची 80,000 पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबवल्या. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये, बंद करून टाकली. सुरू आहे त्याला बंदच म्हणतात, देत नाही. महामंडळाचे परतावे, काय चूक केली नरेंद्र पाटलांनी काय मला माहित नाही, तुम्ही कानात सांगा आता हळूहळू, मी काय कानात ऐकत ते मला माहित नाही. काय चूक नाही केली तर गोड लागत होता, तर जमत होत तुम्हाला. तुम्ही असंच करताय, एकदा नरेंद्र पाटील वाईट म्हणता, एकदा अण्णासाहेब पाटील वाईट म्हणता, तुम्ही एकदा अण्णासाहेब जावले पाटील वाईट म्हणता, एकदा मेटे वाईट म्हणता, एकदा वडजे पाटील वाईट म्हणता, एकदा समन्वयका वाईट म्हणता, तुम्ही एकदा अभ्यासका वाईट म्हणता, तुम्ही आमच्यातच देतात, आमच्यात जुटून. तुम्हाला ती घाणेरडी सवय लागलेली, येऊ केलं तेव केलं. आता दिलंय ना, जेवढे आमचं म्हणणं आहे, जेवढे आतापर्यंत व्याज परतावे थांबले ते पुढे द्या. तुम्ही देणार 150 कोटी, देता 300 कोटी. तुम्हाला वाटत मी ऐकत नसतो. मी पुऱ्या पोरांचे गळे मोकळे करा, हे माझं ठाम मत आहे. तुम्ही हॉस्टेलच्या सुविधा केल्या नाहीत पोरांना, त्या कधी करणार? तुम्ही आता ओबीसीचा JR काढला, काय मारता रे पोरं मराठीची? फीस 100% घेतल्या का वापस देणार तुम्ही? परराज्यात पोरं शिकायला गेलेत, कधी देणार त्यांना? कधी देणार? तुम्ही जी फसवणूक चाललेली ना, हीच आम्हाला पचत नाही. आणि प्रमाणपत्र 4 रद्द केले, ते तर तुम्हाला सुट्टीच नाही. त्याच्यात 4ही प्रमाणपत्र तुम्ही रद्द केले, त्याच्यात तुम्हाला सुट्टीच नाही. तुम्ही प्रमाणपत्र विनाकारण रद्द करता, एकाला व्हॅलिडिटी देता, दुसऱ्याला देत नाहीत, तिसऱ्याला देतात, चौथ्याचे थांबून धरता. मागण्या तुम्हाला सगळ्या दिल्यात आणि मागण्या सगळ्यांनी त्याच्या पाठ झाल्यात राव. गेल्या वेळेस ते 10 आले, ते बाजावर बसले, विखे पाटला दिली. ते परदेशी म्हणले, मला असं वाटतं पुन्हा एकदा द्या. आणि पहिल्या दिलेल्या फेकून दिल्या काय कचऱ्यात, तरी दिल्या बाबा काल, म्हणजे परवा 24 तारखेला दिल्या पुन्हा. म्हणजे 24 तारखेला आज 28, 4 दिवस झाले, पुन्हा दिल्या. सगळ्याला देतोय आम्ही, नुसते मागण्या द्यायलाच आहेत, नुसते द्यायला आहेत. काय तुम्ही लोक, अरे तुम्ही नाव का म्हणा यार समाजात, समाजात नाव का म्हणा, कमून धुराळा वाजून घेता. मराठा तुटला ना लय अवघड होईल. आणि मराठ्याला बी सांगतो गड्या, राजकारण 100% करा. मी म्हणत नाही तुम्ही भाजपमध्ये राहू नका, शिवसेनेत राहू नका, काँग्रेसात राहू नका, बेसारामात राहू नका, तुम्हाला जिथं राहायचं तिथं राहा, काय अडचण. पण जातीच्या लेकराचा विषय आला ना, यांच्यावर जरा पीर रूट आहे शिकारे, ते वडणटीवार ट खाली हे पुन्हा वडणटीवार. राहुल गांधींची बाजू ओढतात. राहुल गांधींनी सांगितलं मराठ्याच्या आरक्षणाला विरोध कर, गोडी काही शोधून आणायला. उकडं जरा भुजबळच्या कानाला विचार, थोडं माया नादी लागल्यावर काय होत, थोडं कानाला लागून बघ. कशाला कुठाने करतो, तुमच्याकडे बी सगळ्याकडे काढाव, काय मी शोधून काढाव, कशाला नाटका रे? वागायचं शिका मराठ्याचे नेते, वागायचं शिका, राजकारण करा. आरक्षणात टायमाला तुमच्या जातीच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळून द्या, आणि मग तुम्हाला आम्ही आडवतच. हेच विखे पाटलांनी, लाडभाऊंनी, शंभूराजेंनी, उदय सामंतांनी शिंदेला समजून सांगावं, त्या फडणवीसला समजून सांगावं, द्यायचं काम करावं. मराठी शांत आहेत, आणखीन बी चिडले, कारण आम्हाला पण मर्यादा आहेत शांत राहण्याच्या. किती दिवस शांत राहायचं आम्ही सुद्धा. 300 PS आणि DYSP राहिले आमचे, आता अंतरवली देऊन बसले, कम वाटलो करता रे. अधिकारी होऊ नये का आमचा अधिकारी झाल्यावर आमचा समाज सुखी होईल, कुटुंब सुखी होतील. आता 300 PS आणि DYSP अंतरवलीत मंडपात येऊन बसले, काय वाटलो करता रे. आणि म्हणा पेंडन्सी नाही, 0% चेंज, 0.0 चेंज, नुसते पॉईंटवरच कवर चाला तर तुम्ही ते आकडे मोड करतात मतदानाची केल्यासारखी इकडे बी. धन्यवाद. मेलेला माणूस दाखवा म्हणते, त्याचा का सांगता घ्यायचा कुठून घेतो? मेलेला तुझा बापाने घेतला होता का? काही पण नवीनच काढतात.
तू अचुलताच नाही तो येऊच नाही, मग तो होतो का त्याचा चुलता? अरे काय भिकारडे विचाराचे सरकार आहे यार तुम्ही. इतके भिकारडे विचाराचे नसतो. इतकं मराठ्यांचं वाटोळ करू नका रे. मराठी लय तुम्हाला असं ना थोपडून काढते ना एखादीशी. तुम्ही लय चिडवायलात, मराठ्यांच्या जीवारी वारा करायला लागलात. मराठ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी अर्ज केलेत पण घेतले नाहीत असे लवकर अंतरावली लिहा. आज उद्या परत रात्री सुद्धा ज्यांच्या हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत त्यांचे घेतले नाहीत असे पण या. ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज दिलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही असे या. ज्यांना हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही ते लोक इथं या पाटापाटा. ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, नोंदी असून द्यायनात, नोंद घेऊन इथं या. ज्यांनी 58 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांनी त्या नोंदीनुसार अर्ज केलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी द्या. 58 लाख नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्र 58 लाख नोंदीनुसार दिलंय पण व्हॅलिडिटी दिली नाही असे लोक या. पोरांचं वाटोळ शिकायलेत पोरं, आणि ज्याचे पोरं आता शिकायला नाही त्याचा नातो शिकल नंतर. आता चान्स आहे, म्हणू नका मग शिकायला कोणी नाही बा, बघू आता, बघून फिगू काही नाही. तुमच्या नातवाला कामाला येईल, तुमच्या पोरापोरी येईल. कुणाच्या व्हॅलिडिटी थांबल्यात त्यांनी पटापट आज दिवसभर, रात्री आणि उद्या या. तिसरा विषय लगेच पटदीस सांगतो. ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसीतून निवडी झालेल्या पोरांनी आज दिवसभर रात्रीतून या. तुम्हाला कोणाकोणाला निवडी दिल्या नाही आणि व्याज परतावे कोणाचे दिले नाहीत त्यांनी एक अंतरवालीला आज उद्या किंवा आज रात्रीतून या. अर्ज द्या. अंतरवालीत पोरं बसले तिथं, मी दाखवतो यांना कस काय अर्ज नाही तर काय. आणि ज्यांचं सारथी मार्फत विषय राहिलेत त्यांनी सुद्धा या. कोणाला शिष्यवृत्ती मिळाली नाही किंवा घरच्याला पाठवा, हे मराठ्यांनी ध्यानात ठेवा. तुम्हाला हात जोडतो, अरे घरात झोपायचं बंद करा रे. वाटोळ होईल, पाऊस पडा नाही, इथं पीक पाणी नाही, नोकऱ्याला लागल्यावर पगार येतो कचाकच घरात. इकडे नाही पिकलं तरी तिकडे घर टिकत आहे. इकडे आपल्याला नोकरी नाही, शेतात काही नाही, तुम्ही झोपा घरी आणि परत बोंबालणार आम्हाला आरक्षण नाही, कुणबी प्रमाणपत्र द्यानात. त्या व्हायना त्या व्हायना. मराठ्यांनी जर खरबडून जागा व्हाय, आपल्या लेकराबाळाचं अपमान करायला सरकार. काल वैजापूरची घटना आहे. एकदा मी त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही कलेक्टरांना घेऊन बसा, तहसीलदारला पण घेऊन बसा, कारण अर्ज त्यो स्वीकारतो. तुम्ही एडीएम ला घेऊन बसा, अर्ज त्यो स्वीकारतो. विशेष तुम्ही जात पडताळणी समितीला घेऊन बसा. महाराष्ट्रातल्या सगळ्या ती येते संभाजीनगरला, 7-8 कलेक्टर बोली देत. त्या कलेक्टरला खाली काय अधिकारी करतो याचा निर्णय नाही. जो अर्ज स्वीकारतो त्याला बोला ना. तुम्हाला इथं अंतरवाली सांगितलं मीडिया समोर नाही. तुम्ही काय पागल झाले का? मराठी पागल करायचे का? मराठी चिडले ना लय तुमचे बेजारी करते ना राव. तुम्हाला सांगतो शहाणे व्हावी त्या तुम्ही. मराठी म्हणते ना आरक्षण जाऊ दे गाडीवर, पण यांच्याकडे बघायचं एकदा. तुमचे डोके सैड आहे का? तुम्हाला काय सांगत होतो आम्ही की तुम्ही जात पडताळणीच्या समितीच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याला विचारा काय अर्थ नाही बाबा, सांग तुला कशी सुधी पाहिजे, तू कमून व्हॅलिडिटी देत नाही. तहसीलदारला विचार, तू का अर्ज घेत नाही हैदराबाद गॅजेट नुसार. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचं का द्यायना तू, कमून द्यायना, हे त्यांना विचारा. कलेक्टरला घेऊन बसतात. कलेक्टर संघात पाहते, कलेक्टर तिकडे जातो. कलेक्टर म्हणतो हो आता मी तिकडे गेलो की मी आता अधिकाऱ्यांशी विचारतो. तोपर्यंत अधिकारी याला भेटत नाही. तोपर्यंत अधिकारी राखी बांधायला गेला, नाही तर तिकडे बोता असून घ्यायला गेला कुठेतरी. खालचं भेटत नाही. झालं आमचं वाटलं, झालं ते सोनवण्याच्या पुरीत वाटलं. विकेट घेतला तर तुम्ही फडणवीस शिंदेनी कशाला लिखी बाळीचं वाटलं करता रे? नाही नाही, कोणत्याही लेकरांना आत्महत्या करायची नाही. मी आहे ना यांचा बाप इथं. कुणी आत्महत्या करायची नाही. आपलं जीवन आहे, पुन्हा पुन्हा शिकू. यांच्या बापाकडून घेतो मी प्रमाणपत्र. विचार ते नाही दिसायचं. वैजापूरच्या सोनवण्याचं काय झालं? हे कुठलं आहे रे? बीडचा या अनिकेत पवारचं काय झालं? कमून व्हॅलिडिटी द्यायना, हे कळत नाही का? बीडच्या करू नाही.
ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही ते इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती. आता व्हॅलिडिटी थांबल्या, ते सोनावणीची थांबली, या पवाराची, पवार आहेत काही कुठले ते आमटे कांडे पारगावचे, बीडचे आमटे, यांची व्हॅलिडिटी झाली, बाकीचे जे थांबिले. थांब रे बाबा आता, हा ऐक, ही व्हॅलिडिटी झाली, हे लगेच त्यांनी केला. कलेक्टरला बोललो, चर्चा केली, आमका झालं तमका झालं. अरे तुझी आमची राखी बांधून घेणार आहे, ज्या बहिणीची, तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस, शिंदे, बघ ना, या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे. त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा, तिच्या लेकी बाळीचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कोण पिटिशन दोघात? लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या. फालतू सरकार तुम्ही. खरं तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचा निर्णय काढण्याचा सुरू होतो. सरकारचं शिष्टमंडळ भेट देऊन गेल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का, किंवा काही फोन आला होता? फोन आले सगळ्यांना. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी देऊ काढली, त्याला देऊ नका. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय आहे, यांना भाबा तुम्हाला खरं सांगतो यार, मी तळतळीन. यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो ओबीसीला द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचं आणि ह्या जातीची जिरवायची. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही, याच्या वर्षावरच बसत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या इतके निर्णय या आधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न हे पण खरंय ना, हे कोणी नाकारलं, दिलं पण दुसरं वाटवं करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी, शिंदेनी दिलं, पण वाटवं पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना, कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कोणी? पण तुम्हीच रद्द कराल ना. तुमच्या ते 60-52 कुळ्या काळात वैजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळं केलं. तुम्ही वाटोळं करायला हे ध्यानात आणून द्यायला आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय मी तुम्हाला, तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना, तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका. गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येत. तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येत. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका. मराठी हो तुम्ही. त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवालीला तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो. नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने अजिबात भात कोणी मारायचं नाही. मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं. आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत, मराठवाडीनी, विदर्भानी, पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का. कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करताना आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा. पुन्हा माघारी जाऊ नका. तुमचं काम होत तर नसतं अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपता. इथून हालायचंच नाही. आता यांचा मुंडकरच फायद्याचा. व्हॅलिडिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या. थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता. कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमच्या कल्याण झालं. तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा म्हणाले की फक्त 0.03% नोंदी काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही.
आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळतं फक्त, कारखाना त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे शाळाचं कळत. इथं कुणी नाही ऐकलं तर दिल्लीला जाते दोघं तिघ जण, तिथं बसलेला त्याचे पत्रे टाकणारा महाराष्ट्रात जमाल गोटा. मग ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो का भाऊ, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाण. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही नाही इतके नसते ते, इतके नसते ते, असं कर इतके नसते. काय माहिती तुला काय नाही, मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,800 निघाले गॅजेट नुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकांना तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. आता लाड भोन जर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्याकडे जावा बिचारे तिकडे त्या फडणवीसच्या टंगडीत धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. ही हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असत, इकडे पळत येत वाटतं. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भेटायचं, सगळ्याची आपली ती, ते हात नाही लावित तिला. ती कुणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावं लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं. इमान सुरू करतात, निघतात, स्टेरिंग कोण धरतं काय माहिती, उतरतात, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा हे अंमलबजावणी करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेकदा शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेक उपोषणं केली, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका, तिकडं मरा. याच्या घडामोडी यांच्या हे बघा आता, ही बघा नोंद सापडलेली तांदळवाडीची, सोलापूरची, हे का काय भाषा आहे त्या, येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय काय करायचंय? देत नाहीत. आणि नुसते पेंडिंग नाही, टेंडन्सी नाही. किती पॉईंट म्हणते तुम्ही? याला काय करायला पाहिजे ते स्कायमेंट आहे बघा, स्कायमेंट पावसाचा अंदाज सांगणारी, तिथं बसायला पाहिजे याला. हा किती पॉईंट आहे काय पॉईंट आहे ते नसतं का? याला 0-0 लिहायला फळ्यावर खावा. 0+0 टिंबाच्या जागेवर टिंबाने मारल्यानंतर टिंब दुखलं पाहिजे, टिंबाने तिथं पाहिजे ती. पाटील त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेस संभ्रम होता. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, नव्याने सापडल्या आहेत की जुन्या आहेत काही त्यातल्या, तुमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं, नेमकी काय आहे नोंदी? आपण न्यायाधीशाकडून तुमच्या समोर सक्सेस करून घेतलं नाही, खरं होतं. नंतर ते काही इंग्लिश जोडी ना, ते त्याला असं म्हणत होतं इंग्लिश मध्ये की थोडं पॉझिटिव्ह बोला, इंग्लिश मध्ये म्हणत पॉझिटिव्ह बोला, थोडं पॉझिटिव्ह बोला, हळूच बोलतात असं नाव असं, थोडं पॉझिटिव्ह बोला, थोडं असं पॉझिटिव्ह बोला सांगत होतं. सगळ्याला कळतं सगळं काय. तुम्ही किती येड्यात काढणार आहेत मराठ्याला, सगळ्यांना कळतं. मी तर इकडे वधून घेतलं होतं मीडिया पुढं. नोंदी 58 लाख आम्ही शोधल्या आणि या जुन्या नोंदी नव्याने शोधल्या. जुन्याच असणार ना, आपल्या आजोबाचा रेकॉर्ड असला तर जुन्याचे पण नव्याने सापडा लागेल ना. का त्या पंजांनी सापडेल त्या टायमाला, आता आपण सापडेल आपला खजाना. ही येते अशी नुसती गेली. याला कमी करायच्यात, सगळ्यात मोठा डाव 58 लाख नोंदी कमी करायच्यात. याला 17 स्वस्त कोल्हापूरचं गॅजेट द्यायची. मराठी पेटून उठा याचा अर्थ का गोटागोटी नाही. अरे मराठा नुसता उभा बी राहिला अंतरवालीत किंवा मुंबईत, कच्चच काम होतं. आणि ह्या वेळेस मी JR काढला तरी आधी महाराष्ट्राला देणार. तुम्ही वाचा नंतर उपोषण सोडू. आपण JR घेतलं उपोषण सोडतो ना, आता तसं नसतं. आता तसं नाही. महाराष्ट्रातले म्हणले का नाही गाडी हे जमायचा अंदाज नाही, उपोषण सुरू. ते म्हणले का जमलं परफेक्ट,
थांबलो. ही सिस्टम आहे यावेळेस. आमचं विखे पाटलांना विनंती ना आव्हान, आम्ही तुमच्यावर चिडून याच्यासाठी बोलतो की तुम्ही सुधरून चांगलं काम करावं म्हणून. आणखीन बी उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, लाडभाऊ, शंभूराज साहेब, तुम्ही सावध व्हा. तुम्ही योग्य आणि चांगला कायद्याला धरून असणारा पुन्हा सुधारित GR चांगले काढून मराठ्याला या आंदोलनात सुटसुटीत व्यवस्थित देऊन टाका. नसता तुम्हाला त्या सरकारला तुमच्या अधिकारात आम्ही ठेवणार नाहीत. ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. अधिकारात तुम्हाला ठेवत नाहीत. मग आधी तुमच्या हातात आता अधिकार आहे ना, तेवढंच मराठ्यांना फडणवीसांनी, शिंदेनी व्यवस्थित कायदेशीर द्या. नसता तुमच्या हातात ते अधिकार आता राहणार नाहीयेत. आजच्या बंगल्यावर जाण्याची तयारी आहे. मराठा समाजामध्ये सध्या संभ्रम आहे. मुंबईला आंदोलन होणार, कारण वारंवार मुंबईची तारीख केव्हा घोषित आणि आंतरवलीचा पण उल्लेख करा. कारण दोन संभ्रम सध्या समाजामध्ये आहे. नेमकी आंतरवलीत आंदोलन होणार की मुंबईला आंदोलन? काय अक्षय बाय, मी कवा काय संभ्रम होत नाही काय, कवाच नाही. मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला आंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार. दोनदा सज्ज राहायचे. होईल ना तारीख डिक्लेअर. मराठ्याला काय सांगायची गरज नाही. 45 लाख गाड्या मुंबईत जाणार आहेत. 45 लाख, 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असतात पहिल्या टप्प्यात. आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो. 5 टप्पे होणार आहेत. 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे. तुम्ही आपण मराठा आहेत, आपण इथं देतात वाट बघू. बघा, आपल्याला मुंबईला त्रास द्यायचा नाही, आपल्याला गोरगरिबाला त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे मुंबईला सुद्धा वाटलं पाहिजे होतं. ते आंतरवालीत बसले होते तेव्हा सरकारने झक मारायची, ते देऊन द्यायचं ना त्यांना. त्यांचा काय दोष आहे? तुम्ही नाही दिलं म्हणून ते मुंबईला आले. तुम्ही घरी उभं बसू नका. किती दिवस पण हो आता. एकदा लढाई करायचं ठरलं ना, छत्रपती शिवराय लढाई जिंकून माघारी यायची. पुन्हा माघारी येत नव्हती. आता ती किती दिवस चालू दे, 8 दिवस चालू दे, नाही तर 15 दिवस चालू दे. रोज सज्ज राहायचे. आजपासून, उद्यापासून 29 पासून उद्या रोज सज्ज राहायचे. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणता हैद गावाकडे पाटला हाक मारल्यावर जाऊ, बरं का मराठा हो, एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. एखाद्या वेळेस सरकार नेट बंद करू शकतं. मग मीडियातून तुम्हाला ऐकायला नाही मिळायचं. मग काय करायचं? आंतरवालीत फोन लावताना तर लागणार नाहीत. त्यांनी मरणाचे पोलीस आणले, मला आता कळवले. यांनी देवेंद्र फडणवीसनी कुस्ती खेळायची. काय देवेंद्र फडणवीस? हिमाय नाही भीती भाद्यात काय असतं खेड्यात नाही का तुम्हाला? नाही पोलीस आणले जुळून म्हणले तर आणि तू काय बाबा पुन्हा विखे पाटील चिखल करतो का रक्ताचा चिखल पुन्हा? आडवाता ये अनंत दाखव आता. नाही पोलीस आणले जुळून मरणाची. काल वरटीवर असं म्हणलं की क्षेत्रस्थानासारख्या अनेक नेत्यांकडून ओबीसी आणि ओबीसीचा नाहीत काय? मला त्यात नाही पडायचं. किती द्वेष रे मराठ्याचा तुम्हाला? त्यांच्याकडे 70 वर्षापासून येत. म्हणलो का मी कधी ओबीसीच्या ह्या नेत्याकडे त्या नेत्याकडे? काय मराठ्याचं काय बोकांडी बसत का? तुमचं काय जमतं? आम्ही म्हणलो का कोणत्या ओबीसीच्या नेत्याकडे आहे म्हणून? तुमच्याकडे नाहीत का? काय दुःख होतं राहू यांचं. काय द्वेष यांना मराठ्याचा. अरे मराठा हो, खरबुडून जागी. लेकी बाळीचं वाटोळ होईल रे आपल्या लेकरा बाळाचं. तुम्ही जागे व्हा. मी जीव तुमच्या पाय ठेवलेला भाऊ इतकं लढतोय. मी भ्यात नाही कोणाला, भ्यायचा नाही कोणाला. जे संकट आहे ना त्याचा सामना करायचा, त्याला तोंड द्यायचं खंबीरपणानं. लढणारी जाते आपली. जरा घरात बसू नका. आता आधीच पाऊस पडा नाही की इकडून फीस माफ करायला GR ची अंमलबजावणी करीनात, आरक्षण असून देणार. कसं होईल पुढच्या पिढ्याचं? कवर राजकारण करता, कवर म्हणता मी भाजपमध्ये ये आणि महानेता मला जाऊ नका. तो अनेता का तो पोराला पोरी शिकणार आहे का? शिवसेनेचा नेत्याचा फोन आला मला. मराठा होती एक सांगा, बरं झालं मला आठवण झाली. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी मराठ्याच्या नेत्याला, कार्यकर्त्याला गावागावात जर फोन करून सांगितलं जाऊ नका, कोण फोन करतो ना ते एक मला पहिलं सांगा. त्याचा असा बाजार उठतो ना ते मला सांगा. गप बसू नका. आमच्या गावात फोन आलता, मग शिंदेचा येऊ द्या, फडणवीसचा येऊ द्या, अजित दादाचा येऊ द्या, कुणाचा येऊ द्या, तुम्ही फक्त सांगा मला. महायुतीचे येऊ द्या, नाही तर महाविकास आघाडीचे येऊ द्या. आमच्या नेत्याने फोन केला आंदोलनाकडे जाऊ नका. त्याच्या लेखीचं नाही का रे कल्याण होणार तो लेकराचं? तुला राजकारण आणि आरक्षण कळतं का? कधीतरी समजून घे. बघ कसे निघले ते. काँग्रेसला मतदान नाही केलं का मराठ्यांनी? कसे निघलेत काँग्रेसचे? मराठ्याकडे प्रमाणपत्र आहेत.
आमच्याकडे प्रमाणपत्र आहे, तुमच्या ओबीसीकडे नाहीत का? सुधरा मराठी, तुमच्या पाय पडतो, सुधरा तुम्ही. हो, तुम्ही सावध व्हा. मी जीवाची बाजी लावली इथं, आता जीव टेकविणार आहे मी यावेळेस तुमच्या लेकरासाठी. तुम्ही घरी झोपून काय करणार? मराठी नाव ठेवतील तुम्हाला. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठा बांधवाला सांगतो, तुम्ही आमचे भाऊ येता. समाज संकटात आणलाय, यांचे स्टेटमेंट ऐका. समाजाच्या लेकराच्या बाजूला सगळे आमदार, माजी आमदार, मंत्र्यापासून, जिल्हा प्रमुखापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून, सरपंच, माजी सरपंचापासून सगळे या बरं. घरी नका राहू. तुम्हाला इथं बघणारे लोक आंदोलन कोण होता, कोण नव्हता, कोणत्या कोपऱ्यात होता का नव्हता, इतकं बारीक लक्ष मराठी ठेवणार आहेत. लक्षात ठेवा. विखे पाटलांना काल विचारलं असता त्यांना जरांगे पाटील उपोषण करणार आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका काय? आम्ही 3 दिवसापूर्वी आम्ही शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं. बहुतांश आमच्या ज्या मागण्या जरांगे पाटलाच्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. परंतु आता जर काही जरांगे पाटलाच्या वेगळ्या मागण्या असतील तर त्याच त्यांनी सरकार समोर मांडावा, आम्ही त्याच्यावर चर्चा करू. वेगळं काय आपले काय संबंध आहेत? लग्न करायचं का दोघाला आपल्याला एकामेकाशी? वेगळं काय? आता वेगळं काय? आता मी म्हातारा झालो, तुम्ही म्हातारी झाले. आता काय लग्न करायचं तेवढं केलं असतं बा. आता तुमच्याकडे नवीन मागणी केवढीची? आता पत्रकार आहेत का? दादा मला एकदा पुन्हा एकदा सांगा की तुमच्या मागण्या काय काय सगळ्या मागण्या सांगा आणि तुम्ही उपोषणावर ठाम आहे का? मी उपोषणावर ठाम आहे. मरुस्तर मराठ्यांना सांगतो मी उठत नाही. मी आल्यावर मला मुंबईकडे मराठ्यांनी घेऊन जायचं. 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागं घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हे आंदोलन टोकाचं होणारे, नव्यानं होणारे, समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. 58 लाख नोंदीच्या गलिट्या मला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलाय. त्या GR प्रमाणे हैदराबाद गॅझेट मध्ये असणारी संख्या, त्या संख्येप्रमाणे मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. आणि त्याची व्हॅलिटी कशी देणार हे अधिकाऱ्यांसमोर जात पडताळणीच्या अंतर्वाली सांगायचं लोकांना. मीडिया कशी देणार? पुन्हा ते अधिकारी बदलत, जात पडताळणी बदलती, ते आमका बदलतो, ते तमका बदलतो. मी ऐकून घ्यायला मोकळा नाही, माझा मराठा समाज ऐकून घ्यायला समाज तयार नाही. इथं अंतर्वालीत मराठी बसलेले त्यांच्यासमोर येऊन सांगायचं एकही मंत्र्याला मराठा वाईट बोलणार नाही. मला सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा GR अंमलबजावणीसह पाहिजे. त्या GR मध्ये असणाऱ्या नोंदींची तुम्ही कशी व्हॅलिटी देणार ते मला सांगायचं. कारण पश्चिम महाराष्ट्रात सगळं पेटून उठलाय. मला औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR पाहिजे. मला EWS CCBCचे जे पोर आहेत त्यांच्या ज्या निवड राहिल्या त्याच्या नियुक्त्या सगळ्या पाहिजे. मी ऐकत नाही. तुम्ही म्हणता परदेश देतो आणि 1 महिना टाइम द्या, 5 मिनिटं मिळणार नाहीत. इथं आलेल्या मंत्र्याचा राग बी करणार नाही. पण मी माझ्या मता मागण्यावर ठाम आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सगळ्या नोकऱ्या मला त्याला शैक्षणिक पात्रतेनुसार पाहिजे. मी तुम्हाला एकालाही सोडणार नाही. सगळ्या केसेस सरसकट मागा पाहिजेत मला. कारण तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आंतरवालीसह महाराष्ट्रात. मी त्याच्यात ऐकून घ्यायला तयार नाही. काय व्हायचं असेल ते पुन्हा होऊ दे, त्याच्यात काही अडचण नाही. स्वतंत्र मराठा आणि कुणबीचं मला मंत्रालय स्थापन केलेलं पाहिजे, अधिकृत. उद्या करतो, परदेशी करतो, केंद्रात जातो, केंद्रात जातो, मग आणतो, परवानगी आणतो. ते केंद्र आहे का काय आहे का आम्हाला काय माहित. तुम्ही गरीबाला, मराठ्याला मोठं करा, हे मराठी तुम्हाला मोठं करणार, हे ध्यानात ठेवा. मला 58 लाखांचे प्रमाणपत्र थांबले, ते पण पाहिजे. आपल्या मागण्या त्यांना 16-17 दिल्यात काय, आता मला विकेने डोकं गरम केलं. त्याच्यामुळे मी थोड्या माहिती ध्यानातून पण त्याला काल दिल्यात ना, लिहून दिल्यात सगळ्या. EWSच्या दिल्यात, योजना बंद केल्या सारथीच्या. त्या NMHचे 80,000 पोरांचे शिसवट थांबवले. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये, बंद करून टाकली. सुरू आहे त्याला बंदच म्हणते, घेत नाही. महामंडळाचे परतावे काय चूक केली नरेंद्र पाटलांनी काय मला माहित नाही. तुम्ही कानात सांगा आता हळूहळू, मी काय कानात ऐकत ते मला माहित नाही. काय चूक नाही केली तर गोड लागत होता, तर जमत होत तुम्हाला. तुम्ही असंच करताय. एकदा नरेंद्र पाटील वाईट म्हणता, एकदा अण्णासाहेब पाटील वाईट म्हणता, तुम्ही एकदा अण्णासाहेब जावळे पाटील वाईट म्हणता, एकदा मेटे वाईट म्हणता, एकदा वडजे पाटील वाईट म्हणता, एकदा समन्वयका वाईट म्हणता, तुम्ही एकदा
अभ्यास का वाईट म्हणता तुम्ही आमच्यातच देतात आमच्या जुटून. तुम्हाला ती घाणेरडी सवय लागलेली येऊ केलं आणि तेव केलं. आता दिलंय ना जेवढे आमचं म्हणणं आहे जेवढे आतापर्यंत व्याज परतावे थांबले ते पुढे द्या. तुम्ही देणार 150 कोटी देता 300 कोटी. तुम्हाला वाटेल मी ऐकत नसतो. मी पुऱ्या पोरांचे गळे मोकळे करा हे माझं ठाम मत आहे. तुम्ही हॉस्टेलच्या सुविधा केल्या नाहीत पोरांना त्या कधी करणार. तुम्ही आता ओबीसीचा JR काढला काय मारता रे पोरं मराठीची फीस 100% घेतल्या का वापस देणार तुम्ही. परराज्यात पोरं शिकायला गेले कधी देणार त्यांना कधी देणार. तुम्ही जी फसवणूक चाललेली ना हीच आम्हाला पचत नाही. आणि प्रमाणपत्र 4 रद्द केले ते तर तुम्हाला सुट्टीच नाही. त्याच्यात 4ही प्रमाणपत्र तुम्ही रद्द केले त्याच्यात तुम्हाला सुट्टीच नाही. तुम्ही प्रमाणपत्र विनाकारण रद्द करता. एकाला व्हॅलिडिटी देता दुसऱ्याला देत नाहीत तिसऱ्याला देतात चौथ्याचे थांबून धरता. मागण्या तुम्हाला सगळ्या दिल्यात आणि मागण्या सगळ्यांनी त्याच्या पाठ झाल्यात राव. गेल्या वेळेस ते आले ते बाजावर बसले का विखे पाटला दिली परवा दिवशी म्हणले मला असं वाटतं पुन्हा एकदा द्या आणि पहिल्या दिलेल्या फेकून दिल्या काय कचऱ्यात तरी दिल्या बाबा काल म्हणजे परवा 24 तारखेला दिल्या पुन्हा म्हणजे 24 तारखेला आज 28 4 दिवस झाले पुन्हा दिल्या. सगळ्याला देतो आम्ही नुसते मागण्या द्यायलाच नुसते द्यायला आहेत. काय तुम्ही लोक अरे तुम्ही नाव का म्हणा यार समाजात नाव का म्हणा कमून धुराळा वाजून घेता. मराठा तुटला ना लय अवघड होईल. आणि मराठ्याला बी सांगतो गड्या राजकारण 100% करा. मी म्हणत नाही तुम्ही भाजपमध्ये राहू नका शिवसेनेत राहू नका काँग्रेसात राहू नका बेसारामात राहू नका. तुम्हाला जिथं राहायचं तिथं राहा काय अडचण. पण जातीच्या लेकराचा विषय आलो ना यांच्यावर जरा पीठ मोठा शिकारे ते वडण टिवार ट खाली हे पुन्हा वडण टिवार. राहुल गांधींची बाजू ओढते. राहुल गांधींनी सांगितलं मराठ्याच्या आरक्षणाला विरोध कर गोडी काही शोधून आणायला. उकडं जरा भुजबळच्या कानाला विचार थोडं माया नादी लागल्यावर काय होत थोडं कानाला लागून बघ. कशाला कुठाने करतो तुमच्याकडे बी सगळ्याकडे काढाव काय मी शोधून. मेलेला माणूस दाखवा म्हणते त्याचा का सांगता घ्यायचा कुठून घेतो. मेलेला तुझा बापाने घेतला होता का काही